गणेश भेटला जागा यार भावानं काय करत बसला तर अरे भाऊ ये की बस. उद्या येणार आहे का तू शाळेत? उद्या कशाला यायचं? उद्या शेवटचा दिवस आहे. उद्यापासून दिवाळी सुरू होणार. अरे उद्याच्याला एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती आहे भावांनो. कोण आहे एपीजे अब्दुल कलाम? कोण आहे एडीजीबी अब्दुल कलाम? अरे भावा एडीजे अब्दुल कलाम नाही, एपीजे अब्दुल कलाम. अरे भावा एपीजे अब्दुल कलाम त्यांना वाचण्याची खूप आवड होती आणि आपण सगळेजण त्यांना मिसाईल मॅन अशी सुद्धा म्हणून ओळखतो रे. भावा असं आहे का? हा मिसळमॅन. हा हा भावा आपले ते राष्ट्रपती होते. हा 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 भावांनो तेच. आणि त्यांना वाचण्याची खूप आवड होती. हा भावा तेच. आणि त्यांच्याकडे पुस्तकं नव्हती. पुस्तक म्हणजे त्यांच्या काळात लय दुर्मिळ वस्तू होती बघ. हा भावा तर मग आपण उद्याच्याला शाळेत आपलं थोडं का होईना मनोगत व्यक्त केलं पाहिजे आणि त्यांची जयंती साजरी केली पाहिजे. हा हा भावा उद्या भेटू शाळेत. हा चल. भेटू उद्या. अरे थांबा की भावना तुम्हाला एक सांगायचंय. काय सांगायचं? अरे उद्या वाचन दिन सुद्धा काही होय भावा माझा एक प्रश्न आहे. विचार की भावा. अरे ती काहीतरी सुविचार आहे ना वाचल म्हणून वाचन त्याला अर्थच कळत नाही ना, मग काय की? अरे भावा वाचाल तर वाचाल बरोबर का? वाचाल तर वाचाल म्हणजे वाचन केल्यामुळे आपल्या जीवनात येणारे पुढील संघर्ष कमी होतात. आपल्या कल्पना शक्तीला वाव मिळतो आणि आणि आपण जर वाचन केलं ना तर आपले मनोरंजन देखील होते आणि आपले ज्ञानही वाढते. आणि भावा म्हणूनच म्हणतात वाचाल तर वाचाल. आता शिक मला कळलं वाचाल तर वाचाल कशामुळे म्हणते ते. बरं भावा सांग की मग आम्हाला पण काय काय उपयोग आहे इथं? अरे आणि एक उपक्रम आहे. काय आहे? अरे आणि उद्या हात धुवा दिन सुद्धा काही. बर हात धुवा दिन म्हणजे आपण हात सारखं धुत होतं. तर हात धुवायचे उपयोग काय इथं? कशासाठी धुवायच्या? का धुवायच्यात? अरे भावा हा तवा धुवायचं जेव्हा आपण शौचालयावरनं जेवण करण्याआधी व जेवण केल्यानंतर. आणि हात धुवायचे उपयोग हे आहेत की आपण ही सर्व काम जेव्हा करून येतो ना तेव्हा आपल्या हातावर जंतू लागतात आणि आपल्या हाताला निर्जंतुक करायसाठी आपण हात स्वच्छ धुतला पाहिजे. नाहीतर ते अख्खे जंतू आपल्या तोंडात जातील आणि 60 ते 70% आजार आपल्याला हात न धुतल्यामुळेच होतात. भेटू उद्या शाळेत. हा भावा आम्ही 1 ते 2 तास अभ्यास करणारच. हा भावा आणि वाचन पण करणार. आणि भावा आम्ही कोणतंही काम केल्यानंतर स्वच्छ हात धुणार.